डोळ्यांवरून टीकेचा चष्मा काढला तर ठाण्यातील विकास दिसेल। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रशासनावरती आणि लोकप्रतिनिधींवरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। हे दुटप्पी धोरण थांबवा, असे खडेबोल शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपाला सुनावले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27चा अर्थसंकल्पीय सभेत भाजपा नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। या आरोपांना रेपाळे यांनी पुराव्यानिशी आणि राजकीय फटकेबाजीने उत्तर दिलं आहे। गटार आणि पायवाटांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपाच्या आरोपाचा समाचार घेताना ते म्हणालेत की आम्ही युतीधर्माचं पालन तंतोतंत करत आहोत, पण टाळी एका हाताने वाजत नाही। जर ॲक्शनला रिॲक्शन येणारच, विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका, विधायक सूचना करा, आम्ही त्याचं स्वागत करू। भाजपाच्या टीकेला उत्तर देताना रेपाळेंनी शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची आठवण करून दिलेली आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट हा 98-99 पासून रखडलेला प्रश्न नामदार एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मार्गी लावला असून वागळे इस्टेटमध्ये 25 मजल्यांचं काम पूर्ण झालेलं आहे। कित्येक दशकांपासून केवळ कागदावर असलेले काळू धरण वनविभागाच्या हरकतीसह आता सत्यात उतरत आहे। गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव आणि शिवाजी मैदान अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आयुक्त सौरभ राव आणि त्यांच्या टीमवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रेपाळे म्हणालेत की ठाणे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्र्यांचा आहे। प्रशासनाने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला असून 85 एकर जागेवरती शास्त्रोक्त डम्पिंग सुरू केलं आहे। विकास बघण्यासाठी डोळ्यावरचा टीकेचा चष्मा काढून चांगला चष्मा लावावा लागेल। जिंकल्यावरच आवरायचे आणि हरल्यावरती सावरायचे ही आम्हाला धर्मवीरांची शिकवण आहे। आम्ही 35 वर्षापासून निष्ठेने काम करत आहोत, त्यामुळेच आमच्या नादी लागू नका, असंही रेपाळेंनी ठणकावलं आहे। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आणि अगोदर काही सदस्याने की 2,500 कोटीचा गटार पायवाटा घोटाळा आणि मथळेच्या मथळे वृत्तपत्र छापून आली आणि प्रशासनावर आणि आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही केली। वस्तुस्थिती सांगितली गेली की 2,500 कोटी नाही, हा आकडा आला कुठून? ॲक्च्युली 133 कोटी, तेही पूर्ण ठाणे शहरामध्ये तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2021 पासून ते 26पर्यंत दिलेला आहे। तर त्याच्यामध्ये घोटाळ्याचा विषय येत नाही। सर्वपक्षीय लोकांना आणि ठाणे शहराच्या विकासासाठी हा निधी दिला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं आहे आणि ठाणे बदलतं आहे। तेव्हा शीर्षकच होतं मुख्यमंत्र्याचं ठाणे बदलतं आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्र्याच्या रूपाने पहिल्यांदा ठाणेकरांना मुख्यमंत्री पदाचा लाभ झाला आणि मग झपाट्याने ठाणे बदलू लागलं, ठाण्याचा विकास होऊ लागला। परंतु काही लोकांच्या डोळ्यात ते खुपलं असं मला वाटतं। त्याच्यामुळे काहीतरी जाळ्याचा वास आला असं आम्हाला वाटतं। मग म्हणून वस्तुस्थिती सांगण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की 2,500 कोटीचा कुठेही गटार पायवाटा झालेला नाही आहे। 133 कोटीचा जो निधी आला तो 4-5 वर्षाचा निधी पूर्णपणे ठाणे शहरामध्ये वापरला गेला। ठाणे शहराचा विकास झाला। नुसतं गटार पायवाटाला नव्हे तर पूर्ण ठाणे शहराच्या विकासासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हजारो कोटीचा निधी दिला, जो आत्तापर्यंत कोणीही दिला नव्हता आणि मग ठाणे झपाट्याने बदलू लागलं आणि सर्व नागरिक मुंबईनंतर ठाणेकरांना पसंती ठाणे शहराला पसंती देऊ लागले आणि आपण बघताय विकास किती झपाट्याने होतोय। आता ठाणे बोरवली जो टनेल होतोय खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो। चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे। त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे। परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं।